आपल्याकडे आलंय का हे? नाही, साखर आहे. तर माझं दुकान बसून सबमिशन चालू आहे. जर्नल राईट करते मी, बिकॉज आता 2 दिवस सुट्टे आहे आणि समीक्षाला काय म्हणतात तिकडे बसवलं दुकानात. जर कस्टमर आता समीक्षा करेल असं ना समीक्षा. आणि समीक्षाला पण ही सवय लागते आता दुकानात बसण्याची, जेणेकरून इमर्जन्सीला कोणी नसलं किंवा ती असली जोडीला तर मग ती पण बसू शकते असं. म्हणून आता आहे तिला सवय आधीपासूनच. पप्पा होते तेव्हा पण ती बसायची दुकानात ना समीक्षा. तर बऱ्याच लोकांची कमेंट होती की समीक्षा कुठल्या स्टँडर्डला आहे. तर समीक्षा 7th स्टँडर्डला आहे. हां, 7th स्टँडर्डला गेली. 6ला होती आणि तिचं CBSE बोर्ड असल्यामुळे तिची आता 1 एप्रिलपासून स्कूल स्टार्ट होणार आहे. तर उद्या माझ्यासोबत समीक्षा नाशिकला येणार आहे ना, कारण बिकॉज माझं पण ट्यूजडेला कॉलेज आहे. कॉलेज स्कूलचा जायचं आहे का नाही स्कूलला? फ्रेंड्स येणार आहेत का? हो का? अच्छा. दिव्यमला नाही आणलं का? अच्छा. तर आता 8 वाजेपर्यंत दुकान बंद होईल आणि मग जाऊया घरी ना. ए हंजला, कि कौन सी गाड़ी में थी मैं? वो गाड़ी में पीछे गई वो। नहीं रे, मैं तो दुकान में ही थी ना. यार किल्ली थी ना वो गाड़ी में। नहीं, दुकान में थी ना। दूसरी लड़की होगी. तेरे भाई, ये तेरे भाई नहीं तुम थे। तूने गिराया ना तेरे भाई को? हाँ नहीं तुम नहीं रे. चल ना खाना खाने घर पे. अरे चल, अरे चल चल ने चल 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 खाना खाने चल ना घर पे. तर आज काय म्हणता समीक्षा दुकान बंद करते. रोज करते का समीक्षा तू? कधी कधी का? तुमचं बी घेऊ असं? पण तुम्ही अशा प्लास्टिकच्या बॅटने खेळताय. शी, ही प्लास्टिकची क्या लगा रे तुझे? किधर गिर गया? तेरा भाई है ना ये छोटा? हाँ, किसने गिरा? देख वो भी बोल रहे तू मुझे दिखा था गाड़ी में? दिखा था. चल बंद कर दुकान. तर आता दुकान बंद करून जाऊया घरी. अंजला, ऑलमोस्ट शांतता झाली आहे गावात. सगळे दुकानं बंद होत आहे यावेळेला. 8-8:30 पर्यंत सगळे दुकानं बंद होऊन जातात. लागेल का समीक्षा? लागलं लागलं. चला चला. तर काय म्हणता, आमच्या घरी जाण्याचा रस्ता इकडून पण आहे असा बोळीतून, आणि ही मागची गल्ली येते आणि ही पुढची गल्ली येते. ओ माय गॉड. काय समीक्षा तू हे तर करायचं. बाहेर होती ना. तर हा आमचा काय म्हणता तो दुकानाचा दरवाजा आहे आमचा वापरण्याचा. आणि हा असा डेली रात्री वगैरे हा दुकान बंद केल्यावरती हा दरवाजाचा वापर होतो. लॉकडाऊन मध्ये झाला का स्वयंपाक? छान. तर इथे साक्षीताईचं काय म्हणतात दिवसभरातून भेटलेल्या आहे संध्याकाळच्या टाइम मध्ये ती तिचं काम करते. तिचं काम करते आणि समीक्षा ॲज युजुअल टीव्ही बघते. सुट्ट्यांचा आस्वाद घेते ना. जरी चालू ठेव तिथे. The next day.
1 hour later. गुड मॉर्निंग. तर मंडळी आता वाजले आहेत 8 आणि माझं दुकान वगैरे लावून झालंय आणि त्याचबरोबर साक्षीताईला म्हटलं तू आज आराम कर, आज मी आहे तर मी उघडते, कारण की उद्यापासून मी नाशिकला गेल्यावरती तिलाच दुकान उघडणे. आणि त्याचबरोबर आज मी नाशिकला जाणार आहे, 4-5 वाजता निघेल मी आणि समू. आणि आता मी जर्नल राईट करते बिकॉज आता ह्या वेळेला सकाळच्या वेळेला एवढी काही गर्दी नसते दुकानात, तर त्यामुळे मग काय सबमिशन वगैरे असेल किंवा काय असं, पण मी इथे दुकानात असायची तेव्हा मग मी असंच करायची, फ्री टाईममध्ये माझं जर्नल वगैरे राईट करणं असो किंवा मग काय असेल बुक कंप्लीट वगैरे करणं ते करून घ्यायचे. मग आता आपण करूया जर्नल कंप्लीट. क्या रे हंजला, इधर आ. अरे हंजला इधर आ, तुझे दिखाती हूँ ना कैसा दिख रहा है तू. आज क्या है रे हंजला, ईद है क्या आज. इधर आना, ईद है, ईद मुबारक. इधर है, तेरा भी रोजा है. रोजा है तेरा भी. वाह, तेरी टोपी तो मस्त है रे. मनु की पसंद है तुझे. क्यों खाने की बात है. क्यों. अरे पता नहीं खाता ना. पता नहीं खातो ना. हाँ तो फिर. तेरे भाई का हाथ कैसे मुड़ गया. अरे वो दुकान की चक्कर से. तेने गिराया. तूने गिराया. तूने गिराया. खाना खाया क्या तूने. खाया फिर. क्यों. अभी थोड़ी देर खाऊंगा. हम खाना खाने आने वाले हैं आज. हाँ आ जाओ तो. हाँ आ जाओ ना, मम्मी को बता देना, दावत है ना आज. हाँ आओ क्या फिर मैं. अच्छा. हाँ फिर बता देना मम्मी को. बाय. नाही बघणार तो. तर काय म्हणता, लवकरात लवकर शॉप टूर येणार आहे हे मी आधी पण सांगितलं होतं. आणि काय म्हणता, एक कमेंट आहे आजच्या व्लॉगला, मी आज जो व्लॉग टाकला त्यावरती, त्याला साक्षीताईला दाखवा आणि तिला काहीतरी बोलायला लावा असं. नाही असंही शॉप टूर मध्ये आम्ही दोघी मिळून शॉप टूर देऊ, सो त्यात ती बोलणारच आहे. आणि कमिंग सून लवकरात लवकर शॉप टूर. आणि जो काही तुम्ही नेल्सला पण रिस्पॉन्स देताय द वेल्वेट टिपला, आणि म्हणजे फॉलोअर्स पण खूप चांगल्या पद्धतीने. हां तर मी इथे फ्लॅशबॅक करेलच तसं इंस्टाग्राम ID द वेल्वेट टिप. चला शाळा चालू झाली तर काय म्हणतात, 5:30 वाजले आणि आम्ही निघतोय आता. बॅग वगैरे भरली आहे, मी शूज पण आणले होते इकडे धुवायला तर ते पण धुतले आता. ही काय इकडे स्कूल बॅग ना. हां ते धुतली नव्हती ना कधीची म्हणून. तर आता आपण निघूया नाशिकला जायला. चला मम्मी चल. काकांनी गाडी बघ किती चकपक करून टाकली. तर काय म्हणता, 15-20 दिवस झाले गाडी सुरगाण्याला होती, त्यामुळे पूर्ण गाडीवरती धूळ बसली होती. पण आता मी गाडी घेऊन चालली आहे तिकडे नाशिकला, बिकॉज गाडीची बी सर्व्हिसिंग करायची आणि इथे चालवायला पण कोणी नाही आहे, त्यामुळे आता निघूया आपण. कोण समीक्षा का मी. समीक्षाला का. चला बाय बाय, भेटूया लवकरात लवकरच. कधी. महिन्याला नाही, पुढच्या आठवड्यात झाली तर चक्कर होईलच माझी तशी. लगेच हा बघू आता काय होतं. चला बाय बाय. काही खरं नाही. टाक ही पण, टाक ही पण. अच्छा लेकीला भेटते का. मग चला. चला आता जायचं. वनवासात चालली जसं समीक्षा हॉस्टेलला चालली आहे. चला हॉस्टेलला. खूप रडायची बिचारे, त्यांचा खूप जीव होता तुझ्यामध्ये. चला तर मग आता आपण निघूया. हो अरे लब्बाड, तू चालवतो का गाडी. हे घे चाबी, घे हे घे. व्योम
काय हा हा ए व्योम चला काका हे घ्या ए व्योम नाही दिव्यम चला बाय गाडी चालवायची बाय हा तू येणार होती मी समीक्षाला विचारलं आले असते निघून गेलो असं सोबतच मग तर मी आले नाशिकला मला यायला 8 वाजले आणि त्याचबरोबर उद्यापासून बॅक टू रुटीन पण स्टार्ट होईल मीन्स माझं तर कॉलेज चालूच आहे आणि समूची पण उद्यापासून स्कूल स्टार्ट होते आणि त्याचबरोबर यायची इच्छा नव्हती नाशिकला बिकॉज मम्मी आणि साक्षीताई तिकडे तर काय म्हणताय अर्धा जीव तिकडे अटकून जातो अर्धा जीव इकडे अटकून राहतो त्यामुळे यायची इच्छा नव्हती बट आता काय करणार ऑप्शन नाही आहे स्कूल कॉलेज तर करावंच लागेल त्यामुळे यावं लागलं आणि त्याचबरोबर जर तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज पाहिलं नसेल द वेलवेट टीप तर तुम्ही ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आणि त्याचबरोबर इथे मी त्याची लिंक पण टाकेल तर तुम्ही जाऊन नक्कीच काय म्हणतात पेजला फॉलो करा आणि त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय